श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचे नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. न खाई भोगी तो सदा रोगी हे आपण नक्कीच ऐकलं असेल. याचा अर्थ असा आहे की आनंद घेणारा व उपभोगणारा. येत्या 13 जानेवारीला भोगीचा सण साजरा केला जाणार आहे. भोगी हा आनंदाचा आणि उपभोगाचा सण म्हणून मानला जातो. पण भोगी या शब्दाचा या सणाला दुसराही अर्थ आहे. जेव्हा आपण देवाला नैवेद्य दाखवतो तेव्हा त्या नैवेद्याला भोग म्हणतात. तेव्हा इंद्रदेवाची आठवण काढली जाते. इंद्रदेवाने धरतीवर उदंड पीक पिकावं म्हणून प्रार्थना केली होती अशी मान्यता आहे. ही पिकं वर्षानुवर्ष पुढेही पिकत राहावी अशी प्रार्थना भोगीच्या दिवशी केली जाते. या दिवशी काही राज्यांमध्ये लहानशी होळी पेटवून त्यात काही वस्तूची आहुती दिली जाते. भोगीच्या दिवशी खास अशी भोगीची भाजी तयार केली जाते. ही भाजी आरोग्यासाठी अत्यंत पौष्टिक असल्याचे सांगितले जाते. याशिवाय हिवाळ्यात सर्व प्रकारच्या भाज्या येतात. शेताला नवीन बहार आलेला असतो. त्यामुळे या काळात भोगीची भाजी आणि तीळ लावलेली बाजरीच्या भाकरीचा आस्वाद घेतला जातो. तसेच या दिवशी तीळ लावलेली बाजरीची भाकरी तसेच भोगीचा भाजीचा जो आहे नैवेद्य हा देवाला सुद्धा अर्पण केला जातो. हा दिवस धार्मिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा असतो. म्हणून या दिवशी काही प्रभावी उपाय किंवा काही सेवा केल्याने आपल्या आयुष्यामध्ये असणारे जे दुःख आहेत, वाईट भोग आहेत ते नक्कीच दूर होण्यामध्ये मदतही मिळू शकते. आणि म्हणूनच शाकंभरी पौर्णिमेच्या दिवशी घरात आपल्याला इथे एक सुपारी ठेवायची. ही सुपारी ठेवल्यामुळे आपल्याला सर्व कामामध्ये यश तर मिळणारच आहे, पण माता लक्ष्मीच्या कृपेने आपल्या कुटुंबाची, आपल्या मुलांची, आपल्या पतीची भरभरून अशी प्रगती होणार आहे. आपल्या आयुष्यामध्ये सुख, समृद्धी, ऐश्वर्य हे कायम टिकून राहणार आहे. अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे, ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. भोगीच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे. अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर उठलं तरीही चालणार आहे, कारण ब्रह्ममुहूर्तावर आपण जी पण कामं करतो, सेवा करतो, त्या सेवेचं आपल्याला कित्येक पटीने पुण्यफळ हे मिळत असतं. योगायोगाने भोगीच्या दिवशी आली आहे शाकंभरी पौर्णिमा, म्हणून या दिवसाचं महत्त्व अनेक पटीने वाढलेलं आहे. पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी या भूतलावर जागृत अवस्थेत असताना जो पण भक्त खऱ्या मनाने माता लक्ष्मीची पूजा करतो, सेवा करतो, आराधना करतो, त्या भक्ताचं घर माता लक्ष्मी धनधान्याने भरून टाकते. त्या घरावर अखंड माता लक्ष्मीची कृपाही होत असते. भोगीच्या दिवशी स्नानाला आणि दानाला विशेष महत्त्व हे दिलं जातं. जर तुम्हाला शक्य असेल तर आवर्जून या दिवशी तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करावे. स्नान केल्यानंतर यथाशक्तीप्रमाणे आपल्याला दान हे करायचं. हे दान केल्यामुळे आपले पित्र आपल्यावर प्रसन्न होतात आणि ते आपल्याला सुखी संसाराचा आशीर्वाद देत असतात. योगायोगाने भोगीच्या दिवशी आहे शाकंभरी पौर्णिमा. तर या दिवशी आपल्याला ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आहे आणि स्नान करायचे. स्नान करताना आवर्जून आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये पांढरे तीळ आणि थोडीशी हळदही टाकायची. त्यानंतर आपल्याला शुभ्र वस्त्र हे परिधान करायचे आहे. तरी सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे, कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचा आहे. त्यानंतर आपल्याला सूर्यदेवांना जल हे अर्पण करून घ्यायचं आहे. जल अर्पण करताना आपल्याला ओम सूर्यदेवाय नमः, ओम आदित्याय नमः या मंत्राचा जप हा करून घ्यायचा आहे. तसेच आपल्याला विधिवत पूजाही करून घ्यायची. श्री हरी विष्णू माता लक्ष्मीच्या पूजनाला या दिवशी विशेष महत्त्व हे दिलं जातं. तसेच आपल्याला तुळशी मातेची सुद्धा पूजा ही करून घ्यायची. आणि हा उपाय आपण शाकंभरी पौर्णिमेच्या दिवशी अगदी सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही करू शकता. हिंदू धर्मात पूजेच्या साहित्यात सुपारीचा वापर महत्त्वाचा असतो. सुपारीला श्री गणेशाचे रूप मानले जाते. सुपारी गणपती बाप्पांना खूप प्रिय आहे. विष्णू देवाच्या आणि माता लक्ष्मीच्या पूजेत देखील सुपारीचा वापर हा केला जातो. सुपारीचा पूजेत वापर केल्याने सुख, समृद्धी तसेच घरात बरकत येते. तसेच ज्योतिषशास्त्रानुसार सुपारीचे अनेक उपाय हे सांगितले जातात. हे उपाय अतिशय चमत्कारिक असतात. हे उपाय केल्याने आपल्याला व्यवसायात आणि करिअरमध्ये यश मिळतं. तसेच घरात सुख, समृद्धी, शांतीही नांदू लागते. ह्या उपायाकरता आपल्याला नवीनच सुपारी घ्यायची. अगोदर पूजेमध्ये वापरलेली सुपारी आपल्याला ह्या उपायाकरता घेता येणार नाही.
आता हा संपूर्ण उपाय आपण देवघरामध्ये बसून करणार आहे. तर आपल्याला एक तामण घ्यायचं आहे. तामणामध्ये आपल्याला ह्या सुपारीला ठेवायचं आहे आणि ह्या सुपारीला आपल्याला दुधाने अभिषेक हा करायचा आहे. दुधाने अभिषेक करून झाला की आपल्याला पाण्याने अभिषेक हा करायचा आहे. अभिषेक करताना आपल्याला निरंतर ओम गण गणपतये नमः या मंत्राचा जप हा करायचा आहे. त्यानंतर आपल्याला पुन्हा एक तामण घ्यायचं. तामणामध्ये आपल्याला हळद आणि कुंकूने एक स्वास्तिक हे काढून घ्यायचं आणि त्या स्वास्तिकवर आपल्याला ह्या सुपारीला ठेवायचं आहे. आणि त्यानंतर आपल्याला ह्या सुपारीवर कुंकुमार्चन हे करायचं आहे. आपल्या उजव्या हाताचं करंगळी शेजारीचं जे बोट असतं त्याला अनामिका म्हणतात, मधलं बोट आणि आपला अंगठा ह्या 3 बोटांनी म्हणजेच मृगी मुद्रेने आपल्याला हे कुंकुमार्चन जे आहे ते करायचं आहे. कुंकुमार्चन करताना आपल्याला डायरेक्ट सुपारीवर अर्चन हे करायचं आहे. प्रत्येक वेळेस आपण जेव्हा कुंकुमार्चन करणार तेव्हा आपल्याला आपल्या कुलदेवीचं नामस्मरण हे करायचं. आता तुम्हाला तुमच्या कुलदेवीचं नामस्मरण करता येत नसेल ना, तुम्हाला तुमची कुलदेवी माहिती नसेल तर तुम्हाला नवार्ण मंत्राचा जप हा करायचा आहे. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे या मंत्राचा आपल्याला जप हा करायचा आहे. आता हे कुंकुमार्चन आपल्याला कितपर्यंत करायचं तर जिथपर्यंत संपूर्ण कुंकूमध्ये ही सुपारी बुडत नाही. म्हणजे काय तर आपल्याला बाहेरनं अजिबात सुपारी जिथपर्यंत दिसत नाही, पूर्ण कुंकू पूर्ण त्या सुपारीवरपर्यंत येते तिथपर्यंत आपल्याला कुंकुमार्चन हे करायचं आहे. ही सेवा केल्यामुळे आपल्याला केलेली सेवा जी आपल्या कुलदेवीपर्यंत पोचत असते. त्यानंतर आपल्याला हात जोडून मनोभावे आपल्या कुलदेवीचं स्मरण करायचं. आपल्या आयुष्यामध्ये असणारे जे संकट आहेत, विघ्न आहेत, दोष आहे, दारिद्र्य ते दूर करण्याकरता आपल्याला मनोभावे प्रार्थना ही करायची. त्यानंतर संपूर्ण दिवसभर संपूर्ण रात्रभर आपल्याला त्या सुपारीला कुंकुमामध्येच ठेवायचं आहे. आता दुसऱ्या दिवशी आपल्याला काय करायचं, सकाळी अंघोळ करून घ्यायची. देवपूजा केल्यानंतर आपल्याला ही सुपारी तिकडनं कुंकवातनं बाहेर काढायची, स्वच्छ पुसून घ्यायची आणि त्यानंतर आपल्याला एक लाल रंगाचा कपडा घ्यायचा आणि त्या कपड्यामध्ये आपल्याला ह्या सुपारीला बांधायची. त्याची एक पोटली ही तयार करून घ्यायची आणि ही सुपारी जी आहे ती तुम्ही एकतर तुमच्या पाकिटामध्ये ठेवू शकतात किंवा तुमच्या घरामध्ये जिथे धन ठेवतात त्याच्यामध्ये ठेवू शकतात. अशी ही अभिमंत्रित केलेली सुपारी जी आहे आपल्या पाकिटामध्ये ठेवल्यामुळे आपलं पाकिट कधीही रिकामी राहत नाही. आपल्या घरामध्ये धन येण्याचे अनेक मार्ग हे मोकळे होतात. आपल्या घरामध्ये अखंड माता लक्ष्मीची कृपाही होत असते. तसेच जे कुंकुमार्चन केलेलं कुंकू आहे ते आपल्याला एका डब्बीमध्ये भरून ठेवायचं आणि दररोज त्याने आपल्या कपाळावर आपल्याला टिळा हा लावायचा की आपली मुलं कोणत्या महत्त्वाच्या कामाने निमित्त परीक्षेला किंवा नोकरी व्यवसायानिमित्त बाहेर जात असतील तर त्यांच्यासुद्धा कपाळावर आवर्जून तुम्ही ह्याने टिळा हा लावायचा. असं केल्यामुळे 100% तुम्हाला प्रत्येक कार्यामध्ये यश हे मिळणार आहे. योगाने भोगीच्या दिवशी आहे शाकंभरी पौर्णिमा, म्हणजे शाकंभरी नवरात्रीची समाप्ती याच दिवशी होणार आहे. आणि शाकंभरी देवी म्हणजे आई जगदंबेचंच रूप आहे. आणि जर आपण ही सुपारीवर सेवा केली तर त्यामुळे आपल्यावर माता लक्ष्मीसोबत आई जगदंबेची सुद्धा कृपा ही होणार आहे. तिच्या कृपेने आपल्याला सर्व कामामध्ये यश हे प्राप्त होणार आहे आणि आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाकडनं ही सेवा झाली पाहिजे हीच मनामध्ये इच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.